स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज या ठिकाणी मंचर ग्रामस्थांच्या वतीने, मंचर नगर परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हुतात्मा बाबू गुनू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हुतात्मा बाबू गुनू युवा प्रतिष्ठान आयोजित बलिदान भूमी मुंबई ते जन्मभूमी म्हाळुंगे पडवळ असा प्रवास कालपासून चालू झाला आणि या माध्यमातून हुतात्मा बाबू गुनू यांच्या प्राणज्योतीचं सकाळी प्रज्वलन झालं काल। आणि ज्योत ही मंचर नगरीमध्ये या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये या ज्योतीचं मंचर ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत झालं। गेली 18 वर्ष हे स्वागताचं काम मंचर ग्रामस्थ चांगल्या हिरारीने करतात आणि हुतात्मा बाबू गुनू यांचे विचार कुठेतरी पोहोचवण्याचं आम्ही छोटं मोठं काम करतोय, याला चांगल्या प्रकारे हातभार लावतात। कारण मंचरचे तुमचे आमचे ऍडव्होकेट संजय बेंडे पाटील, राजू बेंडे आमच्या बरोबर गेले अनेक वर्ष बरोबर येतात। काल त्यांच्या मिसेस जेलर संतोषी मॅडम यांच्या शुभ हस्ते कामगार मैदान परेल या ठिकाणी हुतात्मा बाबू गुनूंना जलाभिषेक झाला। खरं तर हा मान मंचरकरांना मिळाला। दरवर्षी या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणराव पडवळ यांच्या शुभ हस्ते व्हायचा ना, ह्यावेळेस त्यांची मीटिंग लागली आणि तुमच्या गावातील तो मान मोठा कामगार मैदानाला जलाभिषेक करण्यासाठी मिळाला। आणि तुम्ही मंचर शहर या ठिकाणी पाटीलवाड्यात आम्ही गावात एंट्री करत असताना दरवर्षी आमच्या मालतीताई असतील, जितूभाऊ असेल, या दाम्पत्याच्या वतीने दरवर्षी त्या ठिकाणी आम्हाला नाश्त्याची सोय केली जाते व एवढ्या वर्ष त्या ठिकाणी ज्योतीचं स्वागत केलं जातं। त्यानंतर मंचर पोलीस स्टेशन असेल, समाधान हॉटेल पशी जिवाळा परिवार असेल आणि या ठिकाणी आल्यानंतर मंचर ग्रामस्थांतर्फे असन, कारण गेल्या 18 वर्षाचे साक्षीदार बाळासाहेब बानकिले या ठिकाणी आहेत, स्वर्गीय किसनराव अण्णा बानकिले यांनी या दोघांनी जो हा उपक्रम मंचरवासियांना पायंडा पडून दिला आणि त्या माध्यमातून डीके वळसे साहेब बी दरवेळेस या ठिकाणी आपल्या मदतीला असतात। अशा प्रकारे नवीन पिढीला मार्गदर्शन करून आज हा बाबू गुनूंचा विचार पुढे नेण्यासाठी स्वर्गीय चंद्रशेखर अण्णा बानकिले असतील, ही सारी मंडळी आपल्या बरोबर स्टार्ट पासून होती आणि आज ती आपल्या हयात आहे। आणि या ठिकाणी डॉक्टर बाबा आढाव हुतात्मा बाबू गुनूंवर नितांत प्रेम करणारे कष्टकरी जनतेचा आवाज, 1-2 दिवसापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालं। तर आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने, समस्त ग्रामस्थ मंचरच्या वतीने आणि हुतात्मा बाबू गुनू प्रेमींच्या वतीने बाबा आढावांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात। उपस्थितांमध्ये नगर परिषदेचे सीईओ जाधव साहेब, सर्व मंचर रहिवासी असतील, मंचर ग्रामस्थ असतील आणि या ठिकाणी आता नवनिर्वाचित जे या ठिकाणी नगरसेवक होणार आहेत, नगरसेविका या ठिकाणी बिनविरोध आहेत। तुमच्या हातून असाच मंचरचा विकास घडो, त्या हुतात्मा बाबू गुनूंची सेवा घडो। आणि मी आज जे बाबू गुनूंची आजपर्यंत ज्यांनी सेवा केली त्यांना कधी बाबू गुनूंनी खाली हाताने पाठवलं नाही, कारण मुंबईत आमच्या बरोबरची पोरं नगरसेवक आहे आणि माझ्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता मला आमदारकीचा फॉर्म भरायला भेटला, ही फक्त बाबू गुनूची कृपा आहे। त्यामुळे बाबू गुनू असतील ते देवांच्याच जागी। आज तुम्ही जे त्यांची सेवा करताय आणि ज्यांच्या मनात जे आहे, मग कोणाला नगरसेवक व्हायचा असेल, कोणाला नगराध्यक्ष व्हायचा असेल, आता कोण होणार याच्यावर आपण भाष्य करणं चुकीचं आहे, परंतु त्यांनी मनोभावे या बाबू गुनूंची सेवा केली, नक्कीच तो नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही आणि नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि या मंचरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि आंबेगावचा विकास होईल आणि बाबू गुनूंचं नाव या मंचर शहरामध्ये कुठेतरी चांगल्या वास्तूला एखाद्या सार्वजनिक लागेल, मैदानाला लागेल। तर एवढीच आशा आपण आंबेगाव तालुक्याच्या वतीने बाळगू। या ठिकाणी थांबतो। सर्वांनी